नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय सर्वांनी भजन म्हणा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय थोडा आवाज नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय थोडा गेट नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पिनाकेश्वरा शिव पिनाकेश्वरा त्र्यंबकेश्वरा शिव त्र्यंबकेश्वरा पिनाकेश्वरा शिव पिनाकेश्वरा त्र्यंबकेश्वरा ओम त्र्यंबकेश्वरा काशी विश्वेश्वरा काशी विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय विश्वेश्वरा काशी विश्वेश्वरा हर हर भोले नमः शिवाय पारेश्वरा शिव पारेश्वरा संकटेश्वरा शिव संकटेश्वरा परेश्वरा शिव परेश्वरा संकटेश्वरा जगदेश्वरा कृष्णेश्वरा शिव कृष्णेश्वरा लोमेश्वरा शिव लोमेश्वरा कृष्णेश्वरा शिव कृष्णेश्वरा नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय ओम नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय पार्वती पती हर हर महादेव महायोग पीठी तटे भीम थोडा खुलवा माझा आवाज महायोग पीठी तटे भीमरत्या वरम पुंडरीकाय दात्रम मुनीन्द्रम समागत्य तिष्ठं तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थमूर्ति नमामि गंगा गिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदानंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्त शास्त्रार्थनिधिं नमो नारायण गिरिजि ब्रह्मस्वरूपं परमपिता परमात्मा
या सृष्टीला ज्याचा आधार आहे, हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे, तो असा भगवान परमात्मा, भगवान सदाशिव. त्या भगवान भोले बाबाची गोड सुरस पवित्र, भगवान भोले बाबाच्या भक्तीचं ज्या ग्रंथामध्ये वर्णन आहे, भक्ती ज्ञान वैराग्य, ज्यांच्या सेवेनं जीवाचं कल्याण आहे, अशी सेवा ज्याची महती ज्या ग्रंथामध्ये सांगितलेली आहे. महाशिवरात्रीच्या पर्व काळावरती आपण या ठिकाणी भगवान भोले बाबाचं चरित्र, भगवंताची कथा श्रवण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. हा योग ज्यांनी आपल्याला घडवून आणलेला आहे, श्री अंबादास रंगनाथ पाटील देवरे, श्री रमेश गोपीनाथ बाळनाथ देवरे, चिरंजीव लक्ष्मण बाळनाथ देवरे, श्री अशोक अंबादास देवरे, सचिन अंबादास देवरे, आदरणीय आमचे परममित्र रमेश भाऊ यांचा सर्व परिवार, पांजरवाडी अंदरसूल रोड यांनी हा सुवर्ण योग या ठिकाणी घडून आणलेला आहे. सध्याच्या काळामध्ये प्रत्येकाच्या पाठीमागे धावपळ, कामधंदा, पण वेळात वेळ काढून केवढी मोठी सेवा हा परिवार करतोय. थोडा आवाज द्या, थोडा बेस कमी करा मात्र. सर्व भक्त मंडळीला या ठिकाणी धन्यवाद आहे. कारण जो महादेवाची सेवा करेल, एक लोटा जल सारी समस्या का हल. समस्या असेल ना जीवनामध्ये, काही नाही महाराज, ज्यानं हे विश्व निर्माण केलेलं आहे तो परमपिता महादेव आहे. आणि भगवान महादेवाला पिता म्हणतात आणि पार्वती मातेला माता म्हणतात जगाची. बर का, जगाचे माता पिता कोण? भगवान शिव आणि पार्वती माता आहे, ज्यांनी विश्व निर्माण केलेलं आहे. का विश्व निर्माण केलं असेल बरं? ओंकारातून महाराज, या निर्गुण निराकार जे तत्व आहे, शिव तत्व, ते ओंकार स्वरूप झालं. आणि ते ओंकार स्वरूपातून या ठिकाणी विश्वाची निर्मिती झाली. मग श्री गणेश झाला ओंकारातून. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ते तिन्ही देवाचे जन्मस्थान, ते तिन्ही देवाचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशा, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान
महेशो जाणी ब्रह्मा विष्णू महेश यांना निर्माण करणारं जे तत्व आहे ते शिव तत्व आहे. आणि तुमचं आमचं का कल्याण करणार नाही? संकट आलं ना महादेवाला सांगा. कारण जसं एखादं लेकरू जर उन्हात खेळत असलं, तुम्ही थोडा त्रास घेता का? थोडा त्रास घ्या, इकडे बसा. असं होऊ राहिलं मला माझ्या कथेच्या समोर कोणीच नाही, तुम्ही साईडला बसल्या, थोडं बसा इकडं. इकडून एवढं पुरुष वर्गाने ठेवा या आलेल्या मंडळीला, पण सरळ बसा असं. म्हणजे मग संध्याकाळचा स्वयंपाक करायचा. आता इथं काही स्वयंपाकाची गरज नाही सध्या, 2 दिवस अजून, कारण अन्नदानाची पंगत आहे. आज मोठी पंगत आहे. मला आनंद वाटला हो. आमच्या तिकडचे पोरं एवढे झटत नाही बरं का. तरुण मंडळी ऐका, जी स्वयंपाकाला या ठिकाणी मदत करतायत तरुण मंडळी, त्यांना मी धन्यवाद देतो. कारण एवढ्या दुपारच्या उन्हाच्या वेळेला आमच्या तिकडं पोरं झटत नाही एवढी स्वयंपाकाला. इथं सर्व मदत करतायत, मला खूप आनंद वाटला. आणि खऱ्या अर्थाने मी असं म्हणेल की हीच भोलेबाबाची महादेवाची आपल्यावरती कृपा आहे. लक्षात घ्या, सहकार्याची भावना. कारण सध्याचा जो काळ आहे, सध्याचा काळ कसा आहे मामा? महाराज सल्ले देणारे भरपूर भेटतात सध्याच्या काळामध्ये, खूप सल्ले देणारे भेटतात. एखादा गाडीवरून जर पडला ना, दुसरा माणूस लगे गाडीवरच उभा राहतो. पडला का, लागला का, एक काम कर, टणटणीचा पाला लाव, नाहीतर मग थोड्या वेळानं दुसरा येतो, एक काम कर, तंबाखू लाव. सल्ले देणारे लय भेटतात, पण दवाखान्यात नेणारे कमी असतात. सध्याचा कालखंड असा आहे, सल्ला देणारे भरपूर भेटतात, पण सहकार्याची भूमिका प्रत्येकाची नसते. महाराज इथं या परिवाराला मदत करण्यासाठी आणि हा कार्यक्रम सफल करण्यासाठी एवढी उन्हातानाची तरुण मंडळी स्वयंपाक करतायत, त्यांना मला धन्यवाद द्यावे लागतील खऱ्या अर्थानं. आणि माता भगिनींना धन्यवाद आहे. एवढ्या ऊन तापलेलं आहे. असे 2 आणि 2:30 वाजता आणि 3 वाजता कुठं कथेला येत असतात का उन्हात, पण तरी तुम्ही एक अंतकरणामध्ये तीव्र तळमळ आहे, जिज्ञासा आहे. आपल्याला काहीतरी पुण्य पदरात पडलं पाहिजे ही आंतरिक भावना आहे. म्हणून तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात. विचार जर केला तर स्त्रीच्या जीवनामध्ये त्यागच आहे. रोज सर्व झोपलेले असतात घरातले. आमची माता माऊली 5:30 वाजता 5 वाजता उठते. पहिल्या काळामध्ये आता 5-6 वाजता उठतात, परंतु पूर्वीचा जो काळ होता, पूर्वीच्या काळामध्ये सुना सकाळी लवकर उठत होत्या. पहिल्या सुना लवकर उठत होत्या. आता कोण उठत? मी कायला भांडण लावून जाऊ तुमच्या. पण तरी 5:30 सकाळी जाग येते. जाग आल्यानंतर पहिल्यांदा जाडलोट असते, सडा सामर्जन असतं. या स्त्रीचा स्वभाव कसा आहे, ताईचा स्वभाव कसा आहे, ताईचं राहणीमान कसं आहे, हे सगळं कशावरून कळतं बरं? तिच्या अंगणामध्ये गेल्यानंतर कळतं. अंगणामध्ये जर सडा सामर्जन केलेला असेल, रांगोळी घातलेली असेल, त्या घरामध्ये प्रसन्नता असते आणि अशा घरामध्ये लक्ष्मी वास करत असते. आणि म्हणून सकाळी आमच्या माता माऊल्या लवकर उठतात, स्नान वगैरे करून देवपूजा करून सडा सामर्जन सर्व व्यवस्थित तिनं पार पाडायचा. चहा करायचा, मग तो चहा अगोदर वाटायचा सर्वांना, मग राहायला तर घ्यायचा. बरं स्वयंपाक करायचा, स्वयंपाक स्वतः करायचा, परंतु सर्वांना जेवण दिल्यानंतर आपण जेवायचं. जर यदा कदाचित भाजी संपली ना तर शिळी भाजी खाते आमची माता माऊली, परंतु तरी देखील त्या ठिकाणी महाराज त्रास सहन करते. संध्याकाळच्या वेळेला जर कदाचित स्वयंपाक संपला तर शिळी भाकरी खाते, पण दिवसभर काम करत राहते, कष्ट करत राहते. स्त्रीच्या जीवनामध्ये त्याग आहे. आणि मी तर त्या अशा स्त्री शक्तीला वंदन करतो की महाराज एवढा त्रास असतो स्त्रीच्या जीवनामध्ये, तरी देखील आपण संकटाशी लढण्यासाठी तयार असता. खऱ्या अर्थानं महाराज किती सहनशीलता असते स्त्रीच्या जीवनामध्ये. 20 वर्षाच्या ज्या ठिकाणी जन्माला आली, ज्या बापानं तर हाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, 22 वर्षानंतर त्या बापाचा त्याग करायचा. पहिलं तिचं नाव तिकडचं वेगळं होतं.
नंतर तिचं नाव बदललं, लग्न झालं होतं. नुसतं नाव नाही बदललं, पुढचं तिचं नवऱ्याचं नाव लागलं, बापाचं नाव नाही आता. मग आडनाव सुद्धा बदललं. याच्या पुढे जाऊन सांगू का, आता पाय तिचे आहे पण पायात घातलेले जोडवे त्याच्या नावाचे आहे, हात तिचे आहे पण हातात घातलेल्या बांगड्या त्याच्या नावाच्या आहे, आणि महाराज कपाळ तिचा आहे पण कपाळावरती लावलेलं कुंकू त्याच्या नावाचा आहे. हा केवढा मोठा त्याग आहे, त्यागाची भूमिका. म्हणून स्त्री शक्तीला वंदन आहे. आणि असं तुम्ही असं वाटून देऊ नका, महिला मंडळीमध्ये सहनशीलता असते, पण त्या सहनशीलतेचा ज्या वेळेला विकोप होतो ना, त्या वेळेला जी सहन करणारी आहे तीच चंडिकेचं रूप धारण करत असते, आणि तीच त्या ठिकाणी महाकालीचं रूप धारण करत असते, आणि ती स्त्री शक्ती उद्रेक सुद्धा करू शकते. महाराज पार्वती मातेचा आशीर्वाद आहे. श्री म्हणजे कोण आहे? अहो ही पार्वती माताच आहे, फक्त ती स्त्री शक्तीच्या रूपाने विस्तारलेली पार्वती माता आहे. म्हणून सर्व माता भगिनींना या ठिकाणी धन्यवाद आहे. आज ज्यांची अन्नदानाची सेवा आहे, वैभव नरहरी देवरे पांजरवाडी, नवनाथ एकनाथ देवरे, विलास श्रावण मोरे पांजरवाडी, सुधीर कडवंत कुळधर सायगाव, अमोल कैलास नेवस्कर अंदरसूल, अशोक गंगाधर देवरे पांजरवाडी, सचिन राजेंद्र गवळी अंदरसूल, शंकर दिगंबर देवरे पांजरवाडी, कार्तिक चंद्रकांत आगवन अंदरसूलकर यांची अन्नदानाची आजची पंगत आहे. त्यांना सर्वांना एकदा धन्यवाद देऊया. जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी सर्वांना. प्रसाद आहे महाराज. अगोदर आता जर तयार झाले तर नुसते मला वाटतं बट्ट्याची पंगत आहे ना, आता तयार झाले तर बट्टे आहे फक्त. पण कथेच्या नंतर ज्या वेळेला हरिपाठाच्या नंतर कथेच्या नंतर आपण त्याचं त्या ठिकाणी सेवन करणार आहोत, मग ती नुसती बट्ट्यान बाफळी नाहीये, मग तो महाप्रसाद तयार होतो महाराज. कारण कणाकणामध्ये शिवनाम, शिवनाम जगामध्ये तुम्हाला मला शीतळ करणार आहे, लक्षात ठेवा. आणि या शिवनामाला जगामध्ये काळ घाबरतो, सर्व जग ज्याला घाबरतो तो काळ आहे, आणि तो काळ ज्याला घाबरून पळतो ते शिवनाम आहे. दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 दड 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 दुडू 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 फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, फळ सुटला कळी काळा बापुडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे, शिवनाम शीतळ मुखी सेविका कापडिया रे. दड 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 दुडू 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 पळ सुटला, धड 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 दुड 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 करत काळ पळत सुटला. तुमच्या आमच्या मागे भय लागलंय काळाचं. जाऊ दे ना संत. जग सगळ्यांना घाबरतं, जग काळाला घाबरतो, आणि तो काळ ज्याला घाबरतो ते शिवनाम आहे. तुमच्या आमच्या अंत करणारा शीतल करणारं शिवनाम आहे. म्हणून अशी गोड पवित्र सुरस अवीट असणारी महादेवाची कथा. महादेव म्हणजे कोण? बडा देव, बडा देव महादेव,
बड़ा देव महादेव सब देवन का बाबा. सगळ्या दैवताचा जे आधार स्तंभ आहे ते भगवान शिव आहे. आणि अशी भगवान शंकराची गोड पवित्र सुरस अविट असणारी कथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहोत. काल ग्रंथ महात्म्य आपण पाहिलं. सूतजी आणि शौनकादिक ऋषी चर्चा करत असताना या कलियुगाची चिंता आहे ऋषी मुनींना. कलियुगामध्ये पुढं काय घडणार आहे ही दूरदृष्टी साधूकडे असते, ऋषी मुनीकडे असते. आणि म्हणून या जगाला तारक काय आहे? जगानं कशाची सेवा करावी, कोणाच्या आधारावरती जीवन व्यतीत करावं. मी आपल्याला या कथेच्या माध्यमातून सांगेन. ऐका, माझा जिवंत अनुभव सांगतो. एक 2 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. आमच्या मुलाचं ऑपरेशन होतं आणि ऑपरेशनच्या अगोदर मुलगा घाबरला. इतका घाबरला तर दवाखान्यातच यायला नाही म्हणायला लागला. आणि ऑपरेशन तर करणं गरजेचं होतं. त्यावेळेला त्याची आई रडायला लागली आणि मला सुद्धा वाईट वाटायला लागलं. एकुलता एक मुलगा आहे, एकुलता एक लेकरू आहे आणि त्याचं ऑपरेशनच्या आधीच रडत आहे. काय करावं, कसं याला दवाखान्यात न्यायचं. उद्या सकाळी 8 वाजता ऑपरेशन आहे. एक जागृत देवस्थान आहे महादेवाचं, श्री क्षेत्र मुठेवाडगाव. जागृत देवस्थान म्हणजे असं आहे की तिथं पूर्वीच्या काळी फार पुरातन शिवलिंग आहे आणि त्या ठिकाणी फार पूर्वीच्या काळी सप्ताह होत होता. मध्ये 20-25 वर्ष 40 वर्ष बंद पडलं. ते मंदिर सुद्धा जीर्ण झालेलं होतं. एक दिवस एक नाग आला आणि त्या शिवलिंगाला वेटोळा देऊन फणा काढून बसला. तो कोणीतरी गुराख्यानं पाहिला आणि पाहिल्यानंतर महाराज पाहणाऱ्याची गर्दी झाली. कारण श्रावण सोमवारी आला होता, पुढच्या श्रावण सोमवारपर्यंत थांबला त्याच पिंडीवरती. हल्ला नाही, डोलला नाही, काहीच नाही. लोक जायचे, जवळ जायचे, दूध ठेवायचे, पाया पडायचे, पण हल्ला सुद्धा नाही. 8 दिवस राहिला. पुढच्या सोमवारी सर्वांच्या देखत गायब झाला. आणि असं जे तिथून पुढे मग तिथं सप्ताह सुरुवात केला आम्ही. त्याला झाले आता जवळजवळ 15 वर्ष. सप्ताह सुरुवात झाली आणि ते असं पुरातन असलेलं शिवलिंग आहे आणि मला जागृत आहे. मग त्या मंदिरामध्ये मी आणि आमची धर्मपत्नी संध्याकाळी 9:30 वाजता गेलो. पंचामृत घेऊन गेलो. उडदाची डाळ नेली, हरभऱ्याची डाळ नेली, साखर नेली, पांढरे फुलं नेली, बेलपत्र नेले आणि सगळं घेऊन ज्या वेळेला गेलो आणि महादेवाच्या पिंडीवरती अभिषेक केला. महादेवाला सांगितलं, देवा एकुलता एक मुलगा आहे, घाबरतय दवाखान्यात जाण्यासाठी, काय उपाय करायचा, काय मार्ग काढायचा तुम्ही काढा. अभिषेक केला मनोभावे, सगळं गाराने महादेवाला सांगितलं. कारण जिथं आपले विचार खुंटतात, जिथं आता आपल्याला पर्याय चालत नाही, आता काय करावं, आपले हात जिथं टेकतात ना तिथून पुढं महाराज. आणि आपलं असंच आहे, महादेवाची सेवा आपण ज्या वेळेला मनातून करतो, आपल्या मनातलं गारानं ज्या वेळेला सांगतो ना, खऱ्या अर्थानं त्या वेळेला महादेव कृपा करत असतात. आणि महाराज तो अभिषेक केला आणि मी झालं ते सकाळी मुलगा होऊन म्हणलं चला दवाखान्यात. गेलो दवाखान्यात आणि 10 वाजता तर ऑपरेशन सुद्धा झालं. ऑपरेशन झालं पण ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा तो बराही होऊन गेला, पण अजून त्याला कळालं नाही की ऑपरेशन झालं. ही ताकद कशाची आहे? ही ताकद फक्त महादेवाची. लक्षात घ्या.
अशी अनंत उदाहरणं मी तुम्हाला सांगेन. मनोभावे आपण त्याचं स्मरण जर केलं, सर्वस्वी भार घालावं लागतो. पण नाही तर मग येडाई जोखाई सर्वांवरती भार घालायचा असं नाही. मग एक तत्व आहे, जरा विवेक जागृत करायचा अंतःकरणामध्ये की महाराज एक तत्व आहे जगामध्ये, जे निर्गुण आहे, निराकार आहे, निराभास आहे, आकार उकार मकार नाही, असं एक तत्व ते शिव तत्व आहे. आणि त्या शिव तत्वापासून या जगाचा विस्तार आहे. मग बघा रंगी बेरंगी जग नटलेलं आहे. जग कसं नटलंय? रंगी बेरंगी आहे. आता आपल्याला या रस्त्याच्या पलीकडची जी मक्का दिसते कशी आहे? हिरवीगार आहे. ही झाडं कशी आहे? हिरवीगार आहे. महाराज रंगी बेरंगी वस्त्र आहे, रंगी बेरंगी झाडं झुडप आहे, पशु पक्षी आहे. हे भगवंतानं निर्माण केलेलं याचं कौतुक करायचं. आपण याचं आपण कौतुक करता आलं पाहिजे आपल्याला की किती सुंदर या ठिकाणी हे विश्व निर्माण केलं भगवान परमात्म्याने. देव रे शिव शिव नटला नाना परी शिव नटला नाना परी भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरी भरुनी उरला चराचरी नटला नाना परी. एकच शिवतत्व नटलेलं आहे बघा. मग त्याच्यावरती सर्व बघा, मी मगाशी सांगत होतो जसं एखादं लेकरू उन्हात खेळतं, उन्हात लेकरू खेळू राहिलं आणि घरातले सगळे माणसं आहे, पण बापाचं अंतःकरण कासावीस होतं, माझं लेकरू उन्हात खेळतं. एका ठिकाणी एका म्हाताऱ्याचं पोरग पत्र्यावर काम करत होतं. वर पत्र आहे ना, पत्र्यावर काम करत होतं उन्हाचं. ते म्हाताऱ्यानं पाहिलं आणि बाहेर आलं म्हातारा अंगणामध्ये. अरे 4 वाजता कर बाकीचं काम, ये खाली. ते पोरग वरून म्हणलं, म्हाताऱ्याला चैन बसवत नाही, गज बसवून म्हाताऱ्या माणसानं जा मध्ये. पुन्हा 5-10 मिनिटं झाली, म्हाताराला अंगणामध्ये. अरे खाली उतर, म्हणतो ना तुला, तुम्हाला म्हणलं ना जा मध्ये. म्हाताऱ्याला राग आला. म्हाताऱ्यानं काय केलं माहिती? डोकं हुशार होतं म्हातारं घरात गेलं आणि त्याचं लहान 2 वर्षाचं पोरग आणलं उचलून दिला अंगणात ठेवून. आणि मग ते वरून पाहिलं त्यानं, अरे आपलं लेकरू तर अंगणात तापत आहे. म्हणून त्यानं, अरे दादा काही कळतं की नाही तुम्हाला? ते केवढं पोरग आहे, ते माझं लेकरू आहे, त्याला उन्हातून सावलीत न्या. म्हाताऱ्यानं सांगितलं, मग ते जसं तुझं लेकरू आहे ना, तू सुद्धा माझं लेकरू आहे, लक्षात घे. तसंच आहे. अहो ज्यानं हे विश्व निर्माण केलेलं आहे, तुमचा आमचा पिता कोण आहे? तुमची आमची माता कोण आहे खरी? जन्माला घालणारे आई वडील या आता मिळाले आहे, पण हा जीव ज्यांनी जन्माला घातला, हे विश्व ज्यानं निर्माण केलेलं आहे, तो परमपिता भगवान शिव आहे आणि माता पार्वती माता आहे. मग आपण जर संकटात आलो, आपल्यावरती जर संकट पडलं, तर का काळजी वाटणार नाही महादेवाला? म्हणून मनोभावे स्मरण करावं. हे तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, ओ तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे, तुझी सेवा करीन मनोभावे. माझे मन शिवमय झाले, माझे मन शिवनामात रंगले रंगले, तुझी सेवा
करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे सेवा करीन मनोभावे तुझी सेवा करीन मनोभावे मनोभावे सेवा करावी महाराज. भावे कारण एक मन असं आहे माणसाचं. मनोभावे शब्द का वापरला? मन असं आहे, चंचल आहे, चपळ आहे. मन कधी कुठं जाईल सांगता येत नाही. मन गेलं घरी, आलं मंडपामध्ये, गेलं येवल्याला, येवला पैठणी पाहून आलं. मन आहे, मन चंचल आहे, चपळ आहे. पण ते मन एकदा जर स्थिर झालं तर मग त्या ठिकाणी त्याला सांगण्याची गरज पडत नाही. एकदा सवय लागली पाहिजे. आणि म्हणून मनोभावे आपण कथा श्रवण केली. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम याचा जप करायचा. त्या ठिकाणी 1-2 मिनिटं सर्वांनी जप करूया. बघा, श्री शिवाय तुम्हाला एक वेगळी अनुभूती येईल. डोळे झाकायचे आणि श्री शिव मन विको कमी करतो. श्री शिवाय नमस्तुभ्यमचा जप करायचा. आणि महाराज एक वेगळा अनुभव आपल्या अंतर्मनामध्ये येतो. कारण भगवान परमात्मा, भगवान शिव आतच आहे. भगवान शिव आतच आहे, पण नको त्या गोष्टीनं